म्हणजे हातबल आहेत आपण. कारण आपल्या राजकीय लोकांना काही त्याच्याबद्दल गांभीर्य दिसत नाही. म्हणजे त्यांच्या काही हातातही परिस्थिती नाही. आता आपले जे काही प्रमुख राजकीय नेते असतील, समजा प्रमुख दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजीराव पाटील असतील, या लोकांपर्यंत आपल्या ह्या स्थानिक पुढाऱ्यांनी आपली दरखास्त नेली नसेल, आणि जर नेली असेल तर कदाचित ते जर दुर्लक्ष करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. नमस्कार, आपण पाहतात गाव खबर. मी किरण. आज आपण आहोत घोडेगाव या ठिकाणी. घोडेगाव हे तसं आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी. नुकतंच झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण शांत झालेलं आहे. परंतु इलेक्शन संपल्यानंतर आता राजकीय कार्यकर्त्यांच्या समोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे. राजकीय नेत्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आता तुम्ही व्यवसायावरती फोकस करा. घोडेगाव समोर व्यावसायिकदृष्ट्या काही चॅलेंज आहेत, काही आव्हानं आहेत, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. भीमाशंकर कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सामाजिक कार्यकर्ते धनंजय कोकणे यांच्याशी. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते किरणजी. आता राजकारणानंतर घोडेगावच्या युवकांपुढे काय प्रश्न उभे ठाकलेले आहेत व्यावसायिकदृष्ट्या? तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे की आता नुकतंच राजकारणाचा हंगाम हा संपलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयसुद्धा, राजकीय कार्यकर्त्याचे कुटुंबीयसुद्धा आता नक्कीच कार्यकर्त्यांना म्हणत असतील किंवा युवकांना म्हणत असतील, बाबा रे आता कामाला लागा. हे अगदी बरोबर आहे की आता व्यावसायिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की घोडेगावच्या युवकांना जरी कामधंदा पाहिजे, कामाला लागलं पाहिजे, पण आपला सगळा घोडेगाव परिसर किंवा मंचरपासून अगदी तळेघर भीमाशंकरपर्यंत जी काय आपला हा पश्चिम आंबेगाव तालुक्याचा पट्टा आहे, तो सर्व भीमाशंकर देवस्थानावर अवलंबून आहे. आणि भीमाशंकर हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं क्षेत्र आहे. परंतु आता आपण पाहिलं आहे की भीमाशंकर फक्त 3 महिने जे काही जीर्णोद्धार चालला आहे, जे काही सुधारणा चालली आहे त्यानुसार बंद आहे. परंतु त्याचे पडसाद आपल्याला दिसत आहेत. आता तरी काही लोक अजूनही त्या राजकारणाच्या साखर झोपेत असतील, अजून त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं नसेल. परंतु त्यांनी जर व्यवसाय करायचा असेल तर जरा निरीक्षण केलं पाहिजे आणि गावच्या आर्थिक घडामोडींकडं जर त्यांनी थोडासा अभ्यास केला तर त्यांना जाणवेल. पूर्वी आपण जर पाहिलं तर मंचर ते भीमाशंकर ह्या रस्त्याला सतत वर्दळ असते, त्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, त्यावर अवलंबून असणारे काही रोजगार असतील, यांना त्याचा रोजगार मिळत होता, त्यांचं त्याच्यात अर्थकारण होत होतं. आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण वाहतुकी ठप्प आहे. इवन भीमाशंकर परिसरात किंवा भीमाशंकर मंदिरा ठिकाणी जर आपण पत्रकार म्हणून गेलेच असेल, कोरोनासारखी भयानक परिस्थिती आज आपल्याला तिथे दिसते. आज अनेक ठिकाणी जर पाहिलं, आता तुम्ही ह्या माझ्याच ॲग्रो टुरिझमला पहा, रिसॉर्टला पहा, की मी संपूर्ण जे माझे कामगार आहेत ते पाठवून दिले आहेत. कारण मला जवळजवळ महिन्याला लाखभर रुपये त्यांच्या पगारावर जातात आणि त्यांचा परत राहण्याचा खर्च, त्यांचा खाण्याचा खर्च आणि पर्यायाने उत्पन्न कमी आहे किंवा उत्पन्न नाहीच आहे, म्हणजे संपूर्ण ठप्प असल्यामुळे. कारण माझे हे जे क्षेत्र आहे याच्यात स्थानिक गावचे लोक तर त्याच्यात माझे ग्राहक नाही आहेत. आणि जरी माझे गावचे लोक काय असेल तर आपण त्यांना आपल्या गावकीच्या भूमिकेतून, आपल्या जवळच्या नात्यातून आपण त्यांना असे काही चार्ज लावत नाही. आपले मैत्रीचे संबंध आहेत, गावकरी संबंध आहेत. बऱ्यापैकी भीमाशंकरवरतीच हा परिसर डिपेंड आहे, पूर्ण अवलंबून आहे, असंच आहे का? 100%. तुम्ही आजच पहा की आता मी जे काही व्यावसायिकांशी बोलतो, आता समजा हॉटेल आपलं जे पेट्रोल पंप आहे, सध्या पेट्रोल पंप, त्याचे जे संचालक आहे यशराज काळे, मी त्यांच्याशी बोललो की आपल्याला काय जाणवलं की भीमाशंकरमध्ये. त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ 1,500 लिटर डिझेलचा सेल कमी झाला आहे त्यांचा. नंतर जे पडवळ आहेत बेकरीवाले, त्यांच्याकडून अंदाज घेतात, ते म्हणाले की जे इतर हॉटेलांमध्ये जो व्यवसाय व्हायचा तर त्यापैकी आता फक्त हॉटेल न्यू इंडिया आणि जे मयूर हॉटेल आहे ते स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी जात आहेत, म्हणून त्याचा सेल काही प्रमाणात टिकू नये. मात्र जे रस्त्यावरचे हॉटेल आहेत त्यांच्या ठिकाणी जास्त पावही संपला जात नाही. म्हणजे जवळजवळ 50% धंदा त्यांचा मायनस झालेला आहे. साधे छोटे छोटे पाणीपुरीवाले आहेत ना, पाणीपुरीवाले म्हणतात की 70% बिझनेस कमी झाला आहे. 70% खूप म्हणजे खूप मोठा त्यांच्या दृष्टीने हा धक्का आहे. आता जर ही तुम्ही परिस्थिती समजावून सांगताय, जर आत्ताच 3 महिन्यासाठी तात्पुरतं हे मंदिर बंद आहे, त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, जर ही आत्ता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर काही दिवसानंतर घोडेगावातून जो हायवे जात होता म्हणजे तो आता बाहेरून जातो आहे, म्हणजे बायपास होणार आहे, तर मग पुढच्या दृष्टिकोनातून तर घोडेगावची काय अवस्था होईल? खरं म्हणजे हा अत्यंत
सर्वात मोठा धक्का आहे. म्हणजे घोडेगावचं आजपर्यंत जे काही घोडेगावचं सामाजिक राजकारण होतं, की पूर्वी घोडेगाव हा शुभलाम सुफलाम होता. या ठिकाणी पाणी होतं. तुलनेने तालुक्याच्या इतर भागात पाणी नव्हतं. ती घोडेगाव हे त्यामुळे आपलं एक राजकीय आणि प्रमुख केंद्र होतं. पण ही गोष्ट इतकी गंभीर आहे तुम्ही म्हणताय, पण मला अजून वाटत नाही की राजकीय लोक किंवा कोण याच्यावर बोलत का नाही किंवा ते शांत का बसलेत. आत्ता जरी भीमाशंकर बंद आहे, तरी पण रस्ता हाच आहे. त्यामुळं जे का ऑल्फेचे लोक असतील, शिनोलचे लोक असतील, जांभूरचे लोक असतील, तळेघरचे लोक असतील, हे आदिवासी भागातले लोकसुद्धा त्यांची वर्दळ ह्याच रस्त्याने आहे. म्हणजे आत्ता भीमाशंकर जरी बंद असलं, तरी जो काय 25-30% धंदा होतोय, की या ठिकाणी व्यवसाय चालतात. हे व्यवसाय अजूनही आदिवासी भागातले लोक ह्या रस्त्याने येत आहेत म्हणून होतोय. ज्या क्षणी हा रस्ता पलीकडच्या बाजूने जाईल, गावातून जाणार नाही, त्यावेळेस आपलं गाव म्हणजे आता जे पेठ गाव झाले किंवा जे छोट्या आउटसाईडचे सालगाव सारखे ज्या छोटी छोटी गाव आहेत त्या ठिकाणची परिस्थिती होईल की लोकांना 10 वाजताच गाव बंद दिसेल तुम्हाला. कारण की रस्ताच बाहेरून जातोय. त्यामुळं ह्या ठिकाणचे जे लोक आहेत ते तेच तेच लोक किती लोक ते त्यांचं तेच जे लोक त्यांची क्रय शक्ती ही किती असणार ती कमी असेल. नंतर तर खूप गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळं आजच युवकांनी याच्याबद्दल काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे आणि एकतर तुम्ही बाहेर व्यवसाय करा. कारण की का आता म्हणजे हातबल आहेत आपण. कारण आपल्या राजकीय लोकांना काही त्याच्याबद्दल गांभीर्य दिसत नाही. म्हणजे त्यांच्या काही हातातही परिस्थिती नाही. आता आपले जे काही प्रमुख राजकीय नेते असतील, समजा प्रमुख दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजी आढराव पाटील असतील, त्या लोकांपर्यंत आपल्या ह्या स्थानिक पुढाऱ्यांनी आपली दरखास्त नेली नसेल आणि जर नेली असेल तर कदाचित ते जर दुर्लक्ष करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. परंतु अत्यंत भयानक परिस्थिती आहे. त्यामुळं स्थानिक युवकांनी याच्याबद्दल काहीतरी जागरूक राहून एकतर तुम्ही बाहेरगावी तरी जा. मी तुम्हाला सांगितलं सालगावचे निम्म्यापेक्षा जास्त लोक हे बाहेर मुंबईला व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांचं अर्थकारण होतं. आपलं सुद्धा अर्थकारण असंच होईल. आणि विशेष म्हणजे हा रस्ता जरी बाहेरून गोनवडी परिसरातून गेलाय, तरी त्या स्थानिक नागरिकांनाही त्याचा फायदा नाही. कारण की नदीपासून तो भाग ॲक्चुअली जर नदीला पूर आला, तर गोनवडीच्या अनेक शेतांमध्ये पाणी जातं. म्हणजे त्याची उंची तुलनेने कमी आहे. ज्यावेळेस हा रस्ता होईल, त्यावेळेस तो अत्यंत भराव केला जाईल. वरून तो रस्ता जाईल. त्यामुळे स्थानिक ते काही जवळचे लोक आहेत, त्यांनाही त्याचा फायदा नाही आणि त्यांना जो काही मोबदला मिळणार आहे जमिनीचा, तो पण तुलनेने खूप नाही. कारण त्या ठिकाणी रेडी रेकनरच कमी आहे. तर रेडी रेकनर कमी असल्यामुळं समजा 30,000 रुपये गुंठा असेल, तर त्याचा रेडी रेकनर अगदी 5 लाख 5 पटीने जर दिला, तर 1,50,000 रुपये होईल. आणि तसं तसं जनरल बाजारात त्याला जास्त पैसे मिळतील. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तो पण त्यांना काही खूप फायदा होणार नाही आणि घोडेगावचा तर प्रचंड मोठा लॉस होणार आहे. तरी युवकांनी याच्यात जागृत झालं पाहिजे. आता एक दुसरं मला एक गोष्ट सांगायची, कारण मी आता कालच त्या ठिकाणी गेलो होतो. थोडीशी लोकांना टोचेल ती गोष्ट, परंतु माझा सांगायचा दृष्टिकोन त्यांना टोचण्याचा नाहीये, तर सावध करण्याचा आहे. आम्ही काल शिरूरला गेलो होतो, तर त्या ठिकाणी जो अवसरीचा रस्ता आहे, अवसरी रस्ता जो पारगावकडे जातो, तो आज काँक्रीट रस्ता होतोय. खूप मोठा म्हणजे 4 पदरी सारखं रस्त्याचं काम आहे काँक्रीट. म्हणजे आज गरज आहे आपल्याला मंचर भीमाशंकर रस्ता लवकर होण्याची, की त्या ठिकाणचा आपल्या तालुक्याचा अर्थकारण आहे. पण त्या तिकडे रस्ता होतोय. त्या तिकडे रस्ता झाल्याबद्दल दुःख नाही, तो झालाच पाहिजे. पण त्याच्या आधी लवकर हा भीमाशंकर रस्ता होणे गरजेचं आहे, की ज्यामुळे संपूर्ण तालुक्याचं अर्थकारण त्याच्यावर आहे. म्हणजे फक्त हॉटेल व्यावसायिकच नाही, तर हॉटेल व्यावसायिकाची जर वृद्धी होणार असेल, त्याला जर स्टील लागत असेल, तर मग स्टीलचे धंदे हे होत आहेत. बांधकाम जर त्या ठिकाणी होत नसेल, बांधकामं थांबले असेल, तर आपोआपच जे काही बांधकाम व्यावसायिक आहे, उदाहरणार्थ सिमेंट वगैरे, स्टील आहे, याचे व्यवसाय कमी होतात. त्यामुळे हा एकूण सर्वच याच्यावर याचा परिणाम होते. त्यामुळे आत्ताच युवकांनी गांभीर्याने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. अजून एक तुम्हाला गोष्ट मला सांगायची, की दुसरं म्हणजे आपल्या ह्या तालुक्यात डिंबे धरणावर बर्थमॅन म्हणून एक स्पर्धा होती, की ज्या ठिकाणी 1-2 किलोमीटर स्विमिंग, त्याच्यानंतर विशिष्ट किलोमीटर रनिंग होती, त्याच्यानंतर विशिष्ट किलोमीटर सायकलिंग होती. तर मला वाटतं वर्षातून एक मोठा प्रोग्राम या ठिकाणी होत होता. तो एकदा झाला, पण दुसऱ्या टायमाला तो कार्यक्रम बंद पाडला गेला. आता बंद पाडण्याचं म्हणजे कारण असं सांगितलं गेलं, की पेसा कार्यक्षेत्र आहे, त्यांची परवानगी घेतली नाही. परंतु मी जेव्हा चौकशी केली, तर आदिवासी बांधवांचा याला अजिबात विरोध नव्हता. कारण त्या ठिकाणी पण एका राजकीय लोकांच्या म्हणजे 2 राजकीय लोकांच्या अहंकारामध्ये, इगो पॉईंटमध्ये तो कार्यक्रम बंद पाडला गेला आणि आता तो कार्यक्रम गेला जुन्नर तालुक्यात. जुन्नर तालुक्यात त्या कार्यक्रमाचं एवढं मोठं स्वागत झालं, की स्थानिक आमदार त्या ठिकाणचे शरददादा सोनवणे त्यांनी पार त्याचं जाहिरात मार्केटिंग करण्याची जबाबदारी स्वतः घेतली. लागेल तेवढं त्यांना सहकार्य केलं आणि ते लोक म्हटले, की आता आम्ही हा कार्यक्रम सतत याच ठिकाणी घेणार. म्हणजे आंबेगाव तालुका एवढा निसर्गरम्य असताना, तो एकदम चांगलं ठिकाण असताना, केवळ राजकीय नेत्यांच्या अहंकारापायी आणि इगोपायी, एकामेकाच्या ईर्ष्येपायी तो या ठिकाणचा कार्यक्रम गेला. आता ती गोष्ट वेगळी आहे, ती मला सगळी सांगता येत नाही. कारण काय आहे, की मला ह्या चिखलात दगड मारायचा नाही. फक्त एखाद्या नेत्याचा फोटो आहे आणि एखाद्याचा नेत्याचा फोटो नाही. म्हणून हा कार्यक्रम बंद पाडला गेला आणि तो गेला जुन्नर तालुक्यात.
त्यामुळे हे एक मोठं आदिवासी भागांचं आणि त्या तुलनेने या सर्व भागाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता राजकीय नेते म्हणजे मला आता यांचा राग पण येत नाही, मला त्यांची कीव येते. कारण काय की ह्या ठिकाणी रस्त्याच्या कडेनी ज्या काही प्रॉपर्टी आहे, ज्या काही जागा आहेत त्या कुणाच्या आहेत? सामान्य लोकांच्या आहेत. त्या काही किरण शिंगाडेच्या नाही, त्या काही धनंजय कोकणेच्या नाही, त्या ह्या जे आपल्या गावातले तथाकथित राजकीय नेते आहेत त्यांच्याच त्या जागा आहेत. आपण काय हो, आपण त्या ठिकाणी भाडं देतोय 3,000, दुसरीकडे ज्या ठिकाणी रस्ता जाईल तिथं 5,000 भाडं देऊ. आपण ते म्हण आहे ना, इसगाव तिसगाव भिकाऱ्याला 40 गाव, अशी सामान्य लोकांची परिस्थिती आहे. पण यांचं किती मोठं नुकसान आहे की यांच्याच जागेच्या शेजारून जाणारा रस्ता हा त्याचं डिमॉलिशन होते, त्याचं महत्व कमी होते आणि तुलनेने त्यांचंच नुकसान होते. हेच त्यांना कळत नाही. मला मोठं आश्चर्य वाटते बाबा. तर हे होते धनंजय कोकणे यांनी व्यावसायिकदृष्ट्या घोडेगावची असलेली गंभीर परिस्थिती या त्यांच्या बोलण्यातून समजून आलेली आहे. तर माझी गावकऱ्यांना गावखबरच्या माध्यमातून विनंती आहे की या विषयाचा राज्यकर्त्यांनी, घोडेगावच्या ग्रामस्थांनी, तरुणांनी, युवकांनी, सर्वच लोकांनी याचा विचार गांभीर्याने करावा. तरच हा कुठेतरी प्रश्न सुटेल. नाहीतर अतिशय विदारक अशी परिस्थिती काही दिवसानंतर घोडेगावची दिसेल यात तीळ मात्र शंका नाही. आपण पात्रा गावखबर, मी किरण. धन्यवाद.